पंच म्हणजे पाच, छ म्हणजे सहा, सत्त म्हणजे सात, अठ्ठ म्हणजे आठ, नव म्हणजे नऊ, दस म्हणजे दहा, एकादश म्हणजे 11, त्यानंतर द्वादश किंवा बारस म्हणजे 12, तेरस किंवा तेलस म्हणजे 13, चतुर्दश म्हणजे 14, पन्नारस म्हणजे 15, सोळस म्हणजे 16, सत्तरस किंवा सत्तदश म्हणजे 17, अठ्ठारस किंवा अठ्ठादश म्हणजे 18, एकोणविसती म्हणजे 19, विसती म्हणजे 20, एकविसती म्हणजे 21, द्वाविसती म्हणजे 22, तेविसती म्हणजे 23, चतुर्विसती म्हणजे 24, पंचवीस सती म्हणजे 25, 26 सती म्हणजे 26, 27 सती म्हणजे 27, 28 सती म्हणजे 28, 29 सती म्हणजे 29, तीन सती म्हणजे 30, ती वरती अनुस्वार आहे त्यामुळे तीन सती 30, एकतिमसती म्हणजे तिमसती फक्त समोर एक लावायचं आहे आणि पुढे तिमसती जशा तसं लावायचं आहे म्हणून ते 31 होतं. इथंही द्वे तिमसती असं लावायचं आहे म्हणजे 32, ते तिमसती म्हणजे तिमसती सेमच आहे, फक्त त्याच्या पुढे एक दोन लावायचं आहे. ते तिमसती 33, चतुतिमसती 34, पंचतिमसती 35, छतिमसती 36, सप्ततिमसती 37, अठ्ठतिमसती 38, एकोणचत्ताळीसती 39, चत्ताळीसती 40, एकचत्ताळीसती 41, द्वेचत्ताळीसती 42, तेचत्ताळीसती 43, चतुचत्ताळीसती 44. म्हणजे काय की समजा 40 जशाच तसं ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढे पंच, छ, सत्त, अठ्ठ आणि फक्त इथं एकूण पय्यास येईल, कारण 50 म्हणायचं असेल तर एकूण पय्यास आणि 50ला पय्यासती म्हणजे 50. आणि मग पय्यास किंवा 50 जसे तसेल, फक्त पुढे एक, द्वे, ते, चतु, पंच असं लावायचं आहे. म्हणजे एक पय्यास 51 किंवा एक पन्नास 51, द्वे पन्नास पय्यास म्हणायचं आहे, द्वे पय्यास 52, ते पय्यास 53, चतुपय्यास 54, पंचपय्यास 55, छ पय्यास 56, सत्ता पय्यास 57, अठ्ठपय्यास 58, एकोणसट्ठी 59, सट्ठी 60, एकसट्ठी 61, द्वासट्ठी 62, तेसट्ठी 63, एकोणसत्तती 69, सत्तती 70, एकसत्तती 71, द्वासत्तती 72, तेसत्तती 73, एकोणाशीती 79, अशीती 80, एकाशीती 81, द्वेअशीती 82, चतुराशीती 84, एकोणनव्वदी 89, नव्वदी 90, द्वानव्वदी 92, तेनव्वदी 93, छनव्वदी 96, एकोणशतम म्हणजेच 99 आणि शतंग म्हणजे 100. द्विशतंग मग याच्या पुढे शतंगच्या पुढे फक्त एक लावायचं, एक शतंग म्हणजे 101, द्विशतंग 102, त्रिशतंग 103, चतुशतंग अशा पद्धतीने समोर आकडे लावायचे आहेत फक्त 200 पर्यंत. द्विशत म्हणजे 200, त्रिशत 300, चतुशतम आता इथे टिंब द्यायचं सांगितलं 400, पंचशत 500, छशत 600, नवशत 900, सहस्र 1000, द्विसहस्र म्हणजे 2000, दशसहस्र म्हणजे 10,000, शतसहस्रम किंवा लख म्हणजे 1,00,000, दशलक्ष म्हणजे 10,00,000, शतलक्ष म्हणजे कोटी, 1 कोटी, 10 कोटी, 10 कोटी, शतकोटी म्हणजे 100 कोटी. आता इथे एक एक आकडा वाढत गेलेला आहे. शतकोटी म्हणजे 100 कोटी, 10 कोटी म्हणजे 10 कोटी. त्यानंतर आता इथे 101 पासून दिलेलं आहे, कसं म्हण एकाधिक शतम, एकाधिक शतम म्हणजे 101 म्हणजे इथं जोडल्या गेलेला एक अधिक शतम अशा पद्धती म्हटलं. एका म्हणजे एक अधिक शतम, याची जर आपण फोड केली, एक अधिक शतम म्हणजे 100 मध्ये एक जोडल्या गेलं, 101 असं म्हटलेलं आहे. अठ्ठुत्तर शतम 108, 110 असेल तर दसुत्तर शतम 110, 150 असेल तर दियड्ड शतम 150,
अड्डतेय सत अड्डतेय सतं अड्डतेय सतं अडीचशे पंचशताधिक सहस्र तियड्ड सहस्र म्हणजे 1,500 पादो म्हणजे पाव अड्ड म्हणजे अर्धा अडतियो म्हणजे आता इथे फोर्थ म्हणजे थर्ड असं इथं दिलेलं आहे. आता इथे क्रमवाचक संख्या म्हणजे पहिला नंबर जर आला तर आपण पालीमध्ये प्रथम म्हणायचं आहे. इंग्रजी म्हणतोच आपण फर्स्ट नंबर आलेला आहे. पालीमध्ये प्रथम नंबर आलेला आहे. मराठीमध्ये पहिला नंबर आलेला आहे. त्यानंतर द्वितीय दुसरा तृतीय तिसरा चतुर्थ चौथा पंचम पाचवा छट्ट सहावा सप्तम सातवा अठ्ठम आठवा तर असं इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर नवम नववा दसम दहावा एकादशम अकरावा द्वादशम बारावा तेरसम तेरावा चतुर्दशम किंवा चुद्दसम 14वा पंचदशम 15वा सोळसम 16वा सत्तरसम 17वा अठ्ठारसम 18वा एकोणविसतीम 19वा विसतीम 20वा तिमसतीम 30वा चत्ताळीसतीम 40वा पंचासतीम 50वा किंवा 50वा सठ्ठीम 60वा सत्ततीम 70वा अशीतीम 80वा नव्वतीम 90वा शतम 100वा. त्यानंतर पुढील आणखी काही शब्द दिलेले आहेत. आता इथे आपण 101 पासून कसं मोजायचं ते आपण आता बघूया. हे कशा पद्धतीने बनवल्या जातं हा आकडा आपण इथं बघूया. तर ही माहिती आपल्याला बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस या खंडामध्ये आपल्याला माहिती मिळून जाते. म्हणजे बाबासाहेबांनी ऑलरेडी हे करून ठेवलेलं आहे. 1946 पासून बाबासाहेबांनी ह्या गोष्टी करायला सुरुवात केलेली होती आणि आपल्या संस्थेमध्ये पाली भाषा शिकवायला म्हणजे शिकवायला पण सुरुवात केली. त्या काळातील जे मोठमोठे विद्वान आहेत पाली अभ्यासक तर बाबासाहेबांनी त्यांना तिथे इन्स्टिट्यूटमध्ये जॉईनिंग करून घेतलेलं होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे पण सुरू केले होते कोर्स वेगवेगळे तर त्या प्रत्येक कोर्सला जे प्राध्यापक होते ते हाय क्वालिफाईड होते आणि त्यांना म्हणजे हाय क्वालिफाईड प्राध्यापकांनाच त्यामध्ये उच्च स्तर प्राप्त केल्या प्राध्यापकांनाच बाबासाहेबांनी आपल्या संस्थेमध्ये उघडल्या म्हणजे त्यांना जॉब दिलेला होता की जेणेकरून आपल्या कॉलेजमधून उत्कृष्ट शिक्षण सामान्यातील सामान्य लोकांना मिळावं हा बाबासाहेबांचा हेतू होता. त्यामुळे बाबासाहेबांनी जे जे विद्वान आहेत त्या त्या फील्डमध्ये त्या सर्वांना बोलवलेलं होतं. म्हणजे डायरेक्ट त्यांना जॉईनिंग करून घेतलेलं होतं. म्हणजे इतर जे तिकडे त्यांना जे पेमेंट भेटत असेल त्याच्यापेक्षा थोडं पेमेंट जास्त देऊन बाबासाहेबांना त्यांना बोलवून घेतलेलं होतं. म्हणजे बाबासाहेबांचा फक्त हेतू होता की उत्कृष्ट शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं भारतीय लोकांना देणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्येच पाली भाषा पण चालू केलेली होती. पर्शियन भाषा चालू म्हणजे तिथे पर्शियन भाषा होती जर्मन भाषा होती संस्कृत होती पाली होती. ह्या भाषेत इंग्रजी तर होतीच. ह्या भाषा बाबासाहेबांनी तिथे फ्रेंच होती चालू केलेली होती. तर नंतर बाबासाहेब गेल्यानंतर कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. मग ते ही भाषेचं विभाग बंद पडले त्याबरोबर पालीचाही विभाग बंद पडला नंतर कोणी लक्ष न दिल्यामुळं. नंतर मग ते थोडंफार त्याच्यावरती म्हणजे इतर भाषा नष्ट झाल्या पण पालीचं थोडंफार चालू होता. आता थोडा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाल्यामुळे लोक तिथे शिकायला जात आहेत. तर यामध्ये सांगितलेलं आहे की हे कसं बनवायचं. तर इथे संधीचा नियम असा लागतो. द्वि म्हणजे दोन अधिक म्हणजे जोडणे प्लस अधिक म्हणजे प्लस इंग्रजीमध्ये सतंग म्हणजे 100 द्विधी म्हणजे द्वा अधिक सतंग म्हणजे 102 म्हणजे कसं जोडायचं आहे द्विधिक शतंग 102 तीन म्हणायचं असेल 103 ती अधिक शतंग 103 चतु अधिक शतंग 104 म्हणजे फक्त ते जोडत जायचं आपल्याला 105 असेल तर पंचधिक शतंग म्हणजे 105 106 असेल तर छ अधिक शतंग म्हणजे म्हणजे 6 अधिक सत म्हणजे 100 6 अधिक 100 म्हणजे 106 त्याला पालीमध्ये द्वि अधिक शतंग म्हणजे 102 107 असेल तर सत्त अधिक शतंग
म्हणजे 107. 8 असेल तर 8 अधिक 7. अशा पद्धतीने ते फक्त शब्द जोडत जायचे आहेत. त्यानंतर आता आपण अ, पुढील शब्द बघणार आहोत. इथे आता बॉय म्हणजे मुलगा, मराठीमध्ये दारुको किंवा कुमारो. ब्राह्मणला फक्त ब्राह्मण शब्द आहे ब्राह्मणो. ब्राह्मणला ब्राह्मणो म्हणतात पालीमध्ये. पीठसप्पी म्हणजे पांगडा, वामनो म्हणजे बुटका, अरी म्हणजे शत्रू, पंडको म्हणजे तृतीय पंथी, त्याला पंडको म्हटलेला आहे पालीमध्ये. बालो किंवा मूळो मूर्ख, मित्तो मित्र, दारिका मुलगी किंवा कुमारी, तापसो तपस्वी, थनको तान्हे बाळा, राजा किंवा भूपती. दोन्ही पण शब्द दिले, राजा पण म्हणतात आणि भूपती पण किंवा भूपालो पण म्हणतात राजेला. सामी किंवा अधिपती, स्वामी आणि मालक. चंडालो म्हणजे चांडाळ, युवती म्हणजे तरुणी. तरुणी हा शब्द पाली पण आहे. तरुणीला तरुणीच मराठीमध्ये पण आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे पुरिसो म्हणजे पुरुष, मनुष्यो म्हणजे मनुष्य किंवा माणूस, सामी म्हणजे स्वामी, प्रभू म्हणजे प्रभू, सेठी म्हणजे श्रेष्ठी, नगरशेठ, लुद्धो किंवा मच्छरी, लोभी किंवा कंजूस, योगी पाली शब्द आहे योगी, योगीच, मुनी पाली शब्द आहे, आणि समनो म्हणजे भिक्खू, समनी म्हणजे भिक्षुनी. भिक्खुनीला भिक्खुनीच. भिक्खुनी हा पाली शब्द आहे. धाती, दाई परिचारिका, महल्लको म्हातारा, महल्लिका म्हातारी, राजपुत्तो राजपुत्र, राजधूता राजकन्या, राजिनी महेसी, सेवको सेवक, खत्तियो क्षत्रिय, विधवा तर विधवाच म्हटलेला आहे. मतभरियो म्हणजे विधूर ज्याची पत्नी वारली आहे असा. मतभरियो म्हणजे ज्या व्यक्ती पत्नी वारली आहे त्याला आपण मराठीमध्ये विधूर म्हणत असतो. विधवा आणि विधूर, त्याला पालीमध्ये विधूरला मतभरियो. पंडितो म्हणजे पंडित आणि ज्ञानी. इत्थी म्हणजे स्त्री किंवा नारी किंवा वनिता, हे तिन्ही स्त्री आणि बाईसाठी उच्चारल्या जातात. तरुणो आणि युवा, तरुण किंवा युवक. तरुणी हा पाली शब्द आहे आणि युवती पण हा पाली शब्द आहे, जो मराठीमध्ये जसे तसं आपण घेतलेला आहे. ओके. आता याच्या पुढचे आपण आणखी शब्द बघणार आहोत. आता आपण पर्सन म्हणजे जे अ, व्यवसाय करतात तर त्यांना काय म्हणतात, जसं डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक. तर यांना पालीमध्ये काय म्हटलेलं आहे ते आता आपण शब्द बघणार आहोत. ओके. तर इथे व्यवसायानुसार व्यक्ती पालीमध्ये ऍक्टर असेल म्हणजे नट असेल तर नटो अभिनेता, सिप्पी म्हणजे कारागीर, चित्तकारी म्हणजे चित्रकार, ग्रंथकारो म्हणजे ग्रंथकार, उपकारो पाव बनवणारा म्हणजे बेकरीवाला, न्हापितो न्हावी, कम्मारो लोहार, पोथक सिब्बको म्हणजेच पुस्तक बांधणी करणारा, कायविक्कियो दलाल, क्रय विक्रिय करणारा, मामविको किंवा पशुघातको खाटीक, सत्तवाहो सार्तवाह, वड्ढकी सुतार, साकटिको गाडीवान, रथाचरियो किंवा सारथी. तर सारथी हा पाली पण शब्द आहे, मराठीमध्ये पण आहे. वंचको किंवा सठो, फसवणारा, सठो म्हणजे ठग. रसायनिको रसायनशास्त्रज्ञ किंवा औषधवाला, लेखको लिपिक, वर्णयोजको अक्षर जुळवणारा प्रेसमधील, कंपोजिटर, पुपियो मिठाईवाला, सुदो स्वयंपाकी, गोपालो गुराखी, कस्सको शेतकरी, नटो नर्तक, पावारिको गालिचा किंवा वस्त्र विकणारा.
वत्थिको कापड व्यापारी, दारूभंडिको लाकडी सामान विकणारा, मद्यविक्की दारू विक्रेता, औषधिको औषध विक्रेता, तेलिको तेल विक्रेता, गंधिको गंधी अत्तर विकणारा, सुकरिको डुक्कर पाडणारा, कठ्ठिको लाकूड विक्रेता, पाचको गाडी हाकणारा, सुरासोंडो दारुडा, रज्जको रंगारी, हत्ती गोपको माहूत, यंतसिप्पी अभियंता, कस्सको शेतकरी, केवट्टो कोळी, मच्छिको मासे विकणारा, कम्मंतनायको मुकादम, इख्खणिको भविष्य सांगणारा, साकुनिको पारधी, अक्कधुत्तो जुगारी, जूतकारो जुगारी, उयानपालो माडी, मालाकारो माडी, द्वारपालो द्वारपाल, अजपालो शेळी राखणारा, सुवर्णकारो सोनार, तीनहारको गवत विकणारा, गणिका गणिका, भटको भाडोत्री, अस्सगोपको घोड्यांचा रखवालदार, व्याधो किंवा लुद्धो म्हणजे शिकारी, अस्साचरियो म्हणजे घोडेस्वार, इंदजालिको जादूगार, कम्मकारो कामगार, नीतिवेदी वकील. बघा, वकीलला नीतिवेदी. वेणिको वीणावादक, इठ्ठकावठ्ठकी गवंडी, गणको गणितज्ञ, वाणिजो व्यापारी, दूतो किंवा शासनहारो दूत, वादको वादक, कथिको वक्ता, वर्णलेपको रंगारी चित्रकार, कच्छपुटको फेरीवाला, वेज्जो वैद्य, क्रीडको खेळाडू, कुंभकारो कुंभार, देसको उपदेशक, मुद्दापको मुद्रक, पकासको प्रकाशक, तंडुलीको तांदूळ व्यापारी, पक्कुसो सफाई कामगार, शिलावड्ढकी शिल्पकार दगड काम करणारा, मेंढपालो मेंढपाळ, उपाहनिको चांभार, आपणिको दुकानदार, गायको गायक, दासो दासी, लिपिभंडिको लेखन साहित्य विकणारा, भूमिमापको भूमापक किंवा रज्जुगाहको. त्यानंतर पुढचा शब्द आहे तुन्नवायो म्हणजे शिंपी, चम्मकारो म्हणजे चांभार, आचर्यो किंवा सिक्खापको आचार्य किंवा शिक्षक, चोरो चोर, अस्सदमको घोड्यांना प्रशिक्षण देणारा, चुंदकारो कांतारी, योद्धो योद्धा, रजको धोवको धोबी, पेसकारो विणकर. त्यानंतर रिलेशन्स नातेवाईक, मातुलानी म्हणजे मामी, चुलमाता काकू लहान आई, सालोहितो रक्ताचा नातेवाईक, भाता भाऊ, सालो मेहुणा, पालीमध्ये सालो म्हणतात, मराठीमध्ये बरोबर आपण त्याला साला आणि मेहुणा दोन्ही म्हणतो. दारको मूल, पितुच्छा पुत्तो आत्याचा मुलगा, मातुच्छा पुत्तो मावशीचा मुलगा, चुळपितू पुत्तो काकाचा मुलगा म्हणजे चुलत भाऊ, धीता मुलगी, सुनिसा सून, जेठ्ठ भाता मोठा भाऊ, जेठ्ठ भगिनी मोठी बहीण, पिता वडील, ससुरो सासरा, पितुच्छा आत्या, अय्यको पितामहो आजोबा, अय्यिका मातामही म्हणजे आजी, नत्ता म्हणजे नातू, मय्यको पंजोबा, पय्यिका किंवा मातामही पणजी, पणत्ता पंतू, पती किंवा भत्ता म्हणजे पती, देवरो दीर, मातुलो तो देवर आपण मराठीमध्ये पण म्हणतोच, मातुलो मामा, माता किंवा अम्माला आई म्हटल्या गेलेला आहे, सस्सू सासू, मातुच्छा मावशी, भागनेयो भाचा, भागिनेयो भाचा, भातुपुत्तो पुतण्या, भागिनेया भाची, भातुधीता पुतणी, चुळपिता काका, भगिनी बहीण, ननंदा ननद, पुत्तो मुलगा, जामाता जावई, भरिया पत्नी, कनिष्ठ भाता लहान भाऊ, कनिष्ठ भगिनी लहान बहीण. त्यानंतर बॉडी पार्ट्स शरीर व अवयव व घटक, शरीरावयवाच एव कोठ्ठासा, वथ्थी म्हणजे ओटपोटी, गुप्पो घोटा, गुंद गुद्वार, बाहू बाहू, कच्छो म्हणजे काख, धमणी धमणी, पिठ्ठी पाठ, पिठ्ठी कंठको पाठीचा कणा, पुच्छी म्हणजे पोट, पित्तम पित्त, लोहितम रक्त, कायो म्हणजे काया शरीर, शरीर, अठ्ठी हाड, अंत आतडे,
मत्थलुंग मेंदू म्हणजे ब्रेन, मत्थलुंग म्हणजे मेंदू, उरो म्हणजे छाती, थनो म्हणजे स्तन, कपोलो म्हणजे गाल, चुंबक म्हणजे हनुवटी, अख्ख कोगड्याचे झाड, मुद्दा टाळू, कन्नो किंवा सोतंग कान, कप्परो कोपर, वंच विष्ठा, अख्खी नयन डोळा, भमुका भुवई, पखुमंग पापणीचे केस, वदनं किंवा आननं चेहरा वदन, दाढा दाढ, मेदो म्हणजे चरबी, अंगुली म्हणजे बोट, कनिष्ठंगुली करंगडी, पस्सम कुशी, मंस मांस, पादो पाय, ललाटो किंवा नलाटो कपाळ, तर्जनी तर्जनी, हत्तो किंवा पाणी म्हणजे हात. बघा पाणी काय म्हटलेलं आहे, पाणी इथे हात म्हटलेला आहे. पाणीचा अर्थ हात. केसो म्हणजे केस, लोम म्हणजे लव अंगावरील केस, सीसम म्हणजे डोके, हृदयंग म्हणजे हृदय, पन्नी म्हणजे टाच, जंगण किंवा घटी म्हणजे कंबर, हनुका म्हणजे जबडा, वक्क म्हणजे किडनी, जानो म्हणजे गुडघा, धम्मिलो अंबाळा, पादो पाय, ओठो ओठ किंवा दंतावर्ण दाताच्या वरचं आवरण, यकनं यकृत, पफ्फासं फुफ्फुस, वसा चरबीयुक्त द्रव्य, अठ्ठिमिया अस्थिमज्जा, अंतगुणम आतड्यांची जाळी, नखो नख, गिवा मान, सिरा नस, चुचुंकम स्तनाग्र, नासा किंवा घाण नाक, छवी त्वचा, हत्ततलम हाताचा तडवा, सेमम कफ, किलोमकम पोटातील पडदा, अख्खीतरा डोळ्याची बाहुली, पुयो पू फासुका बरगडी, खेडो लाल, सुक्कम वीर्य, जंगा पोटरी, अस्सकोटा खांदा, नाहारू स्नायू, त्वचो त्वचा, सीसकपालो कवटी, सिंघनिका शेंबूळ, पादतलम पायाचा तळवा, सेदो घाम, लसिका सांध्यातील द्रव्य, अस्सू अश्रू, उरू मांडी, अंगुठ्ठो अंगठा, पादुंगली पायाचे बोट, दंतो दात, मुत्तंग मूत्र. तर अशा पद्धतीने भरपूर बाबासाहेबांनी याच्यातील जे ग्रंथ आहेत ते दिलेले आहेत. आणखी आपण पुढील जे भाग आहे ते बघणार आहोत. आता आपण व्हेजिटेबल्स जे आहेत रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतो, तर त्याची माहिती घेऊया. मग दुसरी स्लाईड आता शेअर करते मी. शेअर होते ते. व्हेजिटेबल्स, फ्रूट आणि नट्स आपण बघणार आहोत. त्यानंतर वस्त्र आहेत. फळेभाज्या, कपडे, दागिने आणि घराचे भाग. कुंभंडो कोहळा, कदलीफलम केळे, केळेला कदलीफलम, कारवेल्लो कारले, लंबूचम विलायती फणस, वातिंगनो वांगे,
गोड पत्तंग कोबी, नारिकेरम नारळ, कक्कारी काकडी, खज्जुरी खजूर, वातिंगनो वांगे, उदुंबरम उंबर, फळ लाबू दुधी भोपळा, पटोलम पडवळ, मुद्दिका द्राक्षे, सीगू शेवगा, बंदर बोर, पनसंग फणस, भंडाकी भेंडी, मुळालम मुळा, कमळ काकडी कमळाची मूळ, आंबा, मधुतिंबरू कोकम, वेलुवंग बेलफळ बेलुवंग, फल म्हणजे कठीण कवचाचे फळ, अंबीर म्हणजे संत्रे, तालफलम ताळगोळा, वातकुंभ फलम पपई, मधुकेतकी किंवा बहुनेत्र फलम अननस, पीतकुंभंडो लाल भोपळा, मुलको मुडा मुडा, तंबको रेवाची चिनी एक औषधी वनस्पती आहे, जंबू जांभूळ, उच्छू ऊस, पल्लिभो कलिंगड, कपित्थम कवठ, अभिनव ताजे, पक्क पिकलेले, आमक कच्चे. त्यानंतर आता गारमेंट्स आणि ऑर्नामेंट्स दिलेले आहेत. पाणी पितो. आता आपण जे अलंकार आहेत त्यांना पालीमध्ये काय म्हणतात ते पाहत आहोत. माला म्हणजे हार किंवा माळ, साटकम वस्त्र, वलयम बांगडी, केयूरम बाजूबंद, नुपुरो पैंजण, कायबंधन कमरेचा पट्टा, कंबलम घोंगडी किंवा ब्लँकेट, वलयम कडे, कटकम ब्रेसलेट. तर हे शब्द दिलेले आहेत. कप्पासिकम म्हणजे सुती कापड, सेखरो म्हणजे फुलांचा मुकुट, वत्थ म्हणजे कापड, उदक साटिका स्नानाचे वस्त्र, खोमम रेशमी तागाचे कापड, कंबलम लोकरीचे कापड, गिवेयम गडपट्टा, चुडामणी शिरोमणी, किरीटम मुकुट, उन्नीसम पगडी, कुंडलम कुंडल, अंतर्वासको अंतर्वस्त्र, निवासनम लुंगी धोतर, उत्तरीयम किंवा उत्तरासंगो उपरणे वरचे वस्त्र, कटिबंधनम करदोडा, मेखला म्हणजे स्त्रियांचा कमरबंध, हत्तपुच्छनम हातरुमाल, नाडीपट्टो सिसावन्नम म्हणजे टोपी, दसा म्हणजे वस्त्राचा काठ पदर, कंचुको अंगरखा चोळी, हारो किंवा गिवाभरणम हार गळ्यातील दागिना, विलेपनम गंध, दीघ कंचुको लांब कोट, सुगंधो सुगंधी द्रव्य, वासनम सुवासित करणे, सलाका टाचणी, नंतकम चिंध्या, अंगुली मुद्दा अंगठी, अंगुली मुद्दा अंगठी, मुद्दिका मोहोर असलेली अंगठी, उपाहना वाहन, गंधसारो अत्तर सुगंध, पादुका जोडे किंवा खडावा, कोसेयम रेशीम, धूमनेत्तम हुक्का पाईप, नहानियम साबण, मुत्तावली मोत्याची माळ, वासचूर्णम सुगंधी पावडर, वासकरंडो प्रसाधन पेटी, मुखपुच्चनम टॉवेल, सीसवेठ्ठनम फेटा पगडी, छत्त छत्री, मुखावरणा बुरखा, कत्तरयट्टी काठी, होरालोचनम घड्याळ. त्यानंतर घराचे भाग आणि बांधकाम साहित्य.
कोठ्ठकम म्हणजे कोठार, नाहन कोठ्ठको स्नानगृह, तुला म्हणजे तुळई, शयनीघरं शयनकक्ष, फलको फळा लाकडी कडी, अग्गळ कडी, चयनिठिका वीट, काळचुन्नम सिमेंट, अंगणं अंगण, भोजनशाला म्हणजे भोजनशाला आहे ती म्हणजेच भोजनागर भोजनशाला. अ, भोजनशाला पर्यंत आम्ही द्वारं दरवाजा, द्वारबाहा चौकट, पटिक्कमणं दिवाणखाना, निंब वडचण, रथशाला वाहनतळ, द्वारकोठ्ठको मुख्य प्रवेशद्वार, कुसुलो धान्याचे कोठार, साला दालन किंवा हॉल, उद्धरण चूल, साला म्हणजे शाळा पण होते, द्वारावठ्ठको बिजागिरी, घर किंवा गेह म्हणजे घर, ओवरको आतली खोली, कुंचिका म्हणजे किल्ली, कुंचिका विवरणं कुलपाचे छिद्रं, कुलपाचे छिद्र, कुंचिका विवरणं, वच्चकोटी शौचालय, सेतचुन्नम चुना, वच्चकोटी शौचालय म्हणजे त्या काळात शौचालय बांधलेले होते. म्हणजे पूर्वी आपण विकसितच होतो. आता गावामध्ये शौचालय घरोघरी पोहोचले दिसून येतं आपल्याला या 10 वर्षामध्ये. नाहीतर अगोदर शौचालयाची कन्सेप्ट होतीच नाही 10 वर्षापूर्वी. म्हणजे तेव्हा तर ती सुरू झाली होती पण त्याच्यापूर्वी नव्हती. शहराने होती. आपण गांधीजींच्या काळात एवढी नव्हती. नंतर हळूहळू शहरात ती विकसित होत गेली. चयनलेपो गिलावा, यथंबो खांब, कुटागारो शिखर, गोपानसी वासा, छादनं छप्पर, गभ्भो खोली, वालुका वाळू, अस्सशाला तबेला म्हणजे अस्सशाला आहे हे म्हणजे तबेला. त्यानंतर सोपानो पायरी, उद्दासितो स्टोअर रूम, वेदिका गच्ची, उम्मारू उंबरठा, दारू लाकूड, पख्खपासा छताचा वरचा भाग, पासादतलम वरचा मजला, आलिंदो वरांडा, पित्ती भिंत, संघाटो भिंतीचा जोड, वातपानं खिडकी, कवाटं खिडकीचे तावदान, सिंहपंजरो सज्जा असलेली खिडकी, इत्थागारं जनाना ओरोधो अंतपूर. तर हे असे आणखी शब्द आलेले आहेत. त्या घरातले पण आपण शब्द बघणार आहोत. म्हणजे बेड आहे, उस्ती आहे. आता आपण हे जे घेतलेलं आहे हे संपूर्ण आपण बाबासाहेबांच्याच खंडामधून घेतलेलं आहे. त्यांनी आता घरामधील वस्तू जे आहेत ते आपले सांगितलेले आहेत. म्हणजे ताट आहे, वाटी आहे, बास्केट आहे, बॅग आहे, बेड आहे. तर जे पण काही आहे त्यांना काय म्हणतात पालीमध्ये त्यात मी पुढचं शेअर करतोय. बाबासाहेबांनी ते इंग्लिश पाली टू इंग्लिश असं दिलेलं आहे. आपण ते पालीचं म्हणजे इंग्लिश आपण काय केलेलं आहे मराठीतून जाणून घेत आहोत. तर घरातील जेवढे पण वस्तू आहेत, ब्रश, ब्रशाला पण काय म्हणतात त्याविषयी पण आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. ओके. घरातील वस्तू आणि सामान. छारिका म्हणजे राख, पीठकम म्हणजे टोपली, पसिब्बको पिशवी, मंचो पलंग, मंचथरणम
चादर निशीदन फलको बाकडा, निशीदन फलको बाकडा. तंबूल पेढा, पादान पानाचा डबा. नाळिका बाटली. मंजुषा पेटी. समज्जनी म्हणजे झाडू. वाल वालुंडू पको ब्रश, केसांचा कुंचला. कोजवो गालिचा. पीठम खुर्ची आसन. अंगारो कोळसा. नाडी मापट, धान्य मोजण्याचे माप नाडी. मंदको कोच म्हणजे मंचको पण असू शकतं. मंदको मंचको आहे म्हणजे इथे काउच कोच सोफा. त्यानंतर कसको कप. लेखन फलको लिहिण्याचे टेबल. थाळी. अग्गी आग. अलातम जळते लाकूड. उद्धरण चूल किंवा शेगडी. दारू इंधन म्हणजे जळण किंवा लाकूड. दारूभंड लाकडी सामान. काचतुंबो काचेची बाटली. काचभंडं काचेचे सामान. पच्छी परडी. अरंयरो किंवा अरयंजरो बर्नी रांजण. कुंडिका तांब्या. सत्थंग किंवा छुरिका सुरी किंवा चाकू. दब्बी म्हणजे पडी डाव. पदीपो दिवा. दिव दीपवट्टटी वात. भस्ता चामडी पिशवी. पिधानं झाकण. सरावो परळ. किलंयो चटई. आदासो आरसा. उदुख्खलो उखळ. मसकावरणं मच्छरदाणी. सुची सुई. मुसलो मुसळ. बिंबोहणं उशी. चिमिलिका उशीचे उभ्र. कंसो कांस्य ताट. चाटी मडके. चुंबटकं चुंबळ. पसिब्बको पाकिट. फद्दपीठं वेताची खुर्ची. रज्जू दोरी तुला तराजू. कतरिका कात्री. आसनं आसन. सिब्बनयंतं शिवणयंत्र. पिठ्ठचालिका चाळणी. खेलमल्लो म्हणजे खेलमल्लको थुंकदाणी. कटच्छू चमचा. निसदो पाटा. निसदपोतो वरवंटा. भोजन फलको जेवणाचा टेबल. वरत्ता वादी चाबकाची. सुत्तम तंतू धागा दोरा. उम्मार उंबरठा. कंसधरो तबक. भाजन भांडे. आमित्तिकं मातीचे भांडे. कंसभाजन काशाचे भांडे. घटो घडा. सुप्पो म्हणजे सूप. आता आपण ट्री जे आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊया. म्हणजे बाबासाहेबांनी खूप सारे असे शब्द आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत. ते फक्त आपण काय करतोय मराठीमधून जाणून घेत आहेत. आता एका वर्गामध्ये आपले काही संपूर्ण पाठांतर शब्द होणार नाहीये, पण याचं उच्चारण कसं केलं जातं हे आपल्या कानावून जाईल आणि माहिती होईल कुठले कुठले हे शब्द आहेत. पुगो म्हणजे सुपारीचे झाड. वेळू किंवा वेणू बांबू. निग्रोधो वड. तचो साल. मधुको मोहाचे झाड. आणि मोहापासून दारू पण बनवले जाते. नागलक म्हणजे फुला मोहाचे झाड असते त्याला फुलं येतात. नागलता नागवेली. साखा फांदी. मकुलम कडी. मंजरी मोहोर. राजरुखो बहावा. खदिरो खैर. चंपको चाफा. थबको घोस गुच्छ. नाळिकेरो नारळाचे झाड. किमसुको पांगारा. कप्पासी कापसाचे झाड. आता एवढं आपण थोडंच राहिलं एवढं संपूर्ण घेऊया आपण. खजुरी खजुराचे झाड. काळसारो शिवस. उदुंबरो उंबर. पुफ्फ कुसुमम फुलम. विटपो झाडाचा फाटा. मुद्दिका द्राक्षाची वेल. अस्सत्थो पिंपळ. नागरुखो नागचाफा. पब्बं पेरे. पत्तंग किंवा पन्नंग पान. पदुमम कमळ. अंबो आंबा. आता पदुम आपल्याला माहिती आहे पदुम म्हणजे कमळ. पद्मपाणी पद्मपाणीमध्ये कमळाचं पण फुल आहे हातामध्ये. पाणीचा अर्थ हात पण होतो. अंबो आंबा. वेलुओ बेलाचे झाड. निंबू
कडुनिंबू, हिंतालो, हेताळ, तालो, झाड, केतकी, केवडा, वंदाका, बाणगुड, कण्णिका, बीजकोश, गच्छो, लठ्ठी, रोपटे, मोची किंवा कदली तरू, केळीचे झाड, कोकनद, तांबडे कमळ, नळो, बोरुज, लव्हाळा, मूलंग, मूळ, जंबुरुखो, जांभळाचे झाड, सालो, सालवृक्ष, चंदन, चंदन, गुंबो, झुडूप, सिंबली, सावर, अंकुरो, अंकुर, वंट, देठ, ताडी, माड, रुखो, झाड, कोटरू, ढोली, पाटली, पाडळ, खंदो, बुधा, पसाखा, डहाडी, लहान फांदी, लता, वेल, उत्पलम, उत्पल, कुमुदम, कुमुद, पांढरे कमळ, कपित्थू, कवठाचे झाड, पुंडरीकम, पुंडरीक म्हणजे श्वेत कमळ, पुंडरीक म्हणजे कमळ होतं पण ते पण श्वेत सफेद कमळ. आता औषध आणि वनस्पती आणि द्रव्य. अगरू, अगरू, अमिलातो, कोरफड, हिंगू, हिंग, सतावरी, शतावरी, विळंगम, वावडिंग, मधुसिद्ध, मधमाशीचे मेण, गुग्गुळू, गुग्गुळ, कपूरम, कापूर, एडा, वेलची, जपा, कुसुम, जयसुमन, जास्वंद, मातुलुंगो, महाळुंग, गिरीकन्नी, गोकर्ण, लवंग, लवंग, अंजनम, अंजन, गाजर, धनिया, धणे, कोथिंबीर, सिंगी, वेरंग, आले, निज्जासो, डिंक, जाती सुमन, जाई, अंग संखातो, शिसे किंवा चिंतक औषधी, मधुलठ्ठिका, ज्येष्ठमध, जाती कोसो, जायपत्री, वस्तुरिका, कस्तुरी, विभीतकी, बेहेडा, आमलकी, आवडा, हरितकी, हिरडा, जातीफलम, जायफळ, गोलोमी, वेखंड, निद्दिधिका, रिंगणी, चीनपिठ्ठम, शेंदूर, पखधूपो, राळ, सिंधो, सेंधव व मीठ, कुसो, दर्भ, कुंकुम, केशर, गंधक, गंधक, अक्को, रुई, उम्मतो, धोत्रा, सिद्धकम, मेन, हरितालम, हरताळ. त्यानंतर इतर शब्द पण आहेत. अच्छो, आता प्राण्यांचे शब्द दिलेले आहेत. अस्वल, पशु म्हणजे पशु, वाळू म्हणजे हिंस्र पशु, वाहापशु, ओझे वाहणारा प्राणी, सुनखी, कुत्री, अजगरो, अजगर, महिसो, रेडा, वच्छो किंवा पोतको, वासरू, ओठ्ठो, उंट, बिळालो, मांजर, गो म्हणजे गुरे, ककंटको, सरडा, नागो, नाग, किसोरो, हय, पोतो, शिंगरू, गावी, गाय, कुडीरो, खेकडा, मिगो, हरिण, मिगी, हरिणी, सुनखो, कुत्रा, गंधर्वो, गाढव, हत्ती किंवा करी, हत्ती, हत्तीनी, हत्तीनी, गोकर्णो, सांबर, धेनू म्हणजे मादी, गायेला पण धेनू म्हटलं जातं, पखविळालो, वटवाघूळ, सिगालो, कोल्हा. तर अशा पद्धतीने इथे आपले संपूर्ण जे शब्द आहेत जवळजवळ बरेच आपण घेतलेले आहेत. बरेच शब्द असे बाबासाहेबांनी दिले आहेत, म्हणजे जे आपण संपूर्ण जर वाचायला घेतले तर काही संपूर्ण आपल्याला एवढं शब्द जसे तसे काही वाचायला वेळ मिळणार नाहीये. तर बाकीचे जे शब्द आहेत काही उद्या वाचणार आहोत आणि काही उद्या आपण टेक्स्ट पण बघणार आहोत. एक दिवस आपण कशासाठी दिलेला आहे, तर एक दिवस ग्रामरसाठी, पाली भाषेतील शब्दार्थ, ग्रामर, आणि एक दिवस टेक्स्टसाठी, त्यामध्ये कथा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धवचन त्यामध्ये येतात. तर आता याची पीडीएफ मी शेअर करेल, तर आपण या पीडीएफचं वाचन करायचं आहे. ठीक आहे, शब्दपाठ नाही झाले तरी चालतात आपले, पण वाचन करणं गरजेचं आहे की कुठल्या शब्दाला काय म्हटलं गेलेलं आहे. एवढं जरी वाचन वाचन झालं आपलं तरी थोडंफार आपल्याला आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीने हे जे आहेत संपूर्ण याला म्हटलं गेलेलं आहे. मग भाजीपाला असेल, घरातील वस्तू असेल, जे पण काही असेल, संपूर्ण गोष्टीबद्दल इथे प्रत्येक एक ना एक शब्दाचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. तर ठीक आहे, उद्या आपण जे राहिलेलं आहे काही शब्दार्थ घेऊन उद्या टेक्स्ट पाली साहित्यातील आपण बघणार आहोत. मग आज आपण इथंच थांबूया. ही पीडीएफ स्पीडमध्ये तशी मी वाचन केलेली आहे, खूप मोठी आहे. तर अशाच पद्धतीचं वाचन मी ग्रुपवरती शेअर केल्यानंतर तुम्ही
घरातल्या घरात त्याचा सराव करायचा आहे. संपूर्ण या पीडीएफचं वाचन करायचं आहे एका दमामध्ये. पॉज घेऊन घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाही. जसं शक्य असेल तसं घ्या. पण एका दमातच शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करा. आणि हे कंटिन्यू 2-3 वेळेस वाचायचं गॅप घेऊन. मी जे पीडीएफ शेअर करेल ती, जेणेकरून आपल्या पालीभाषेतील जेवढे पण शब्द आहेत त्याची माहिती होऊन जाईल, की बाबासाहेबांनी आपले कुठले कुठले शब्द, एक न एक असं शब्द कुठलाच पाली साहित्यामध्ये राहिलेला नसेल. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे यावरून दिसून येतं की बाबासाहेबांचा पाली भाषेचा, म्हणजे इतरांचा तर होताच गहन अभ्यास, पण आपण फक्त पाली भाषेवरती फोकस करतोय. पाली भाषेचा खूप गहन अभ्यास होता बाबासाहेबांचा. आ, पाली भाषेचा अभ्यास म्हणजेच काय, बौद्ध तत्वज्ञानाचा संपूर्ण अभ्यास होता. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी हा खंड आणि बौद्ध धर्मावरती संशोधन बाबासाहेबांनी आपल्याला केलेले दिसून येतं. मग त्यामध्ये पाली भाषेतील साहित्य, बौद्ध धर्माचा इतिहास, भौगोलिक इतिहास असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, तो संपूर्ण अ, अभ्यास म्हणा बौद्ध धर्माविषयी. त्यामध्ये पाली भाषा पण आली आणि इतरही साहित्य आलं. तर त्या संपूर्णचा अभ्यास करून बाबासाहेबांनी वेगवेगळे ग्रंथ संशोधनात्मक आपल्याला दिलेलेच आहे पुराव्यानिशी. जर तुम्ही ग्रंथ बाबासाहेबांचे अभ्यासलेले असतील तर फक्त आपण पाली भाषेच्या ग्रंथावरती फोकस करतोय. तर हा ग्रंथ जवळजवळ 750 पेजेसचा आहे. हा जो बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे, ऑलरेडी आपण याच्याविषयी पहिल्याच वर्गामध्ये चर्चा केलेली आहे आणि अशी आपण करत राहतो. तर हा खंड आहे. याच्यामध्ये टोटल पेजेस 773 पेजेस आहेत. म्हणजे मधले पेजेस असेच पकडले आपण, अनुक्रमणिका किंवा कोणाचं मनोगत असेल, 25 जरी सोडले तरी 750 पेजेस होतात टोटल. 750 पेजेस मध्ये बाबासाहेबांनी हा खंड दिलेला आहे. यामध्ये शब्दार्थ आहेत, व्याकरण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं संभाषण आहे. फक्त एवढंच आहे की पाली टू इंग्लिश आहे ते आपण मोजक्या स्वरूपामध्ये मराठीमधून जाणून घेत आहोत. तर आज इथंच थांबूया. हे नंतर भारत सरकारने पण हे प्रकाशित केलेलं होतं हा खंड. तर या खंडाच्या आधारेच आपण दिलेला आहे. तर ठीक आहे, याच्याविषयी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. अन्यथा आपण इथंच थांबूया आणि उद्या पुन्हा आपण 9 वाजता भेटूया. उद्या वेगळ्या. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा हा. या संदर्भात आहे, म्हणजे आज आमचा क्लास सुरू झालेले आहेत. तर म्हणजे आम्हाला कुठल्याच प्रकारचं काही शिकवलं नाही किंवा काही नाही. मग आम्हाला एक शब्द दिला, झाड, आणि झाडाबद्दल तुम्ही 2-3 वाक्य तयार करा, काही कुठली कोणती तयार करा. तर त्या मग आम्ही असं केलं की झाड उंच आहे, हे झाड आहे, झाड हिरवे आहे. मग झाड उंच आहे तर मी रुक्को उच्चो अथ्थी. तर मग त्या उंचला उच्च येत नाहीये का शब्द? सर, चुकीचा आहे का तो? उंचला का? उंच उंच झाड उंच आहे तर मी रुक्को उच्चो अथ्थी असं लिहिलं होतं. तर त्या म्हणल्या, उच्चो असं कसं काय तुम्ही बोलता, असं मला बोलल्या. आणि परत झाड हिरवे आहे, रुक्को हरितो अथ्थी. तर मग मला काय म्हणाले त्या, की तुम्ही अथ्थी का वापरला? तर मी म्हणलं आहे या शब्दासाठी. मग तुम्ही आहे का वापरला? मग आहे का वापरला म्हटलं तर मग नाही, तुम्ही ग्रामॅटिकल सांगा कसं आहे ते काय. म्हणजे नेमकं प्रश्न कसा त्या समोरच्यांनी म्हणजे गोंधळात टाकल्यासारखा. की मग उलट त्यांनी काय म्हणायला पाहिजे, की आहे हे क्रियापद आहे तुमचं, मग वर्तमानातलं आहे का, भूतकाळातलं आहे का, भविष्यकाळातलं आहे. तुम्ही हे अशा प्रकारचं तुम्ही ग्रॅमॅटिकल सांगा की तुम्ही आहे का वापरलेलं आहे. हम्म. म्हणजे असं समोरच्याला खूप ह्याच्या टाकून म्हणजे निरुत्तरच करायचे असं. आज आमच्याकडं ते सुरू झालं, तर मग ते पुढचं बोलायचं राहून जातं. मग म्हणजे आपण जे सांगणार आहोत, बोलणार आहोत, ते मग चुकतं की काय, म्हणून मग प्रत्येक शब्दाला जर असं केलं तर मग ते अशा पद्धतीचं आहे पुणा युनिव्हर्सिटी. हा. आता हं. तिथं विचारलं त्यांनी, पण आता ठीक आहे. त्यांनी हां. त्यांची आपण काय बोलता येत नाही. पण हे बघा, मी हो. ज्याच्याविषयी हां. तुम्हाला प्रश्न विचारतोय किंवा असं प्रश्न विचारतोय, तर मी अगोदर ऑलरेडी ते तुम्हाला शिकवलेलं पाहिजे. हो, आणि हो, समजा मी हो. शिकवलंय आणि मग तुम्ही मी शिकवल्यानंतर समजा तुम्ही काही करताय, तर माझा हक्क आहे, अधिकार आहे की बाबा मी हं. शिकवले, मी तुम्हाला विचार तुम्हाला येत नाही म्हणजे याचा अर्थ मी अभ्यास केला नाही. हो. पण शिकवलेला केलं नाही. नसेल आणि असंच जर हा म्हणजे हे असेल तर मग मग त्या
हा. आम्हाला आपले आपले तुमचे मित्र आहेत ते सर शिकवत होते. त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. मग म्हटलं सरांनी मागच्या सत्रामध्ये शिकवलेलं आहे अथी म्हणजे आहे वगैरे असं. अहो हम्म. अशी चुकीची उत्तरं देऊ नका तुम्ही. तर मग काय उत्तर द्यायचं म्हणलं मॅडम मला काही कळलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते म्हणलं. तर नाही नाही तुम्ही जरा विचार करून उत्तरं देत जा. आज आता आम्हाला दुसऱ्या त्या व्याकरणाला आलेल्या आहेत त्या मॅडम. आणि त्यांनी काहीच कुठलीच कल्पना नाही किंवा काय नाहीये. मग तुम्ही विभक्ती तीच का वापरली? मग त्या शब्दाला तिथं कसं काय आलं? का आलं? कशामुळं आलं? काय आलं? आता झाड आणि त्यांनी शाळा दिली होती स्वतःची माहिती. तुम्ही काहीही लिहा याच्याबद्दल. मग हे काच लिहिलं तुम्ही? कशासाठी लिहिलं? तुम्ही हे काय आम्हाला कल्पनाच दिलेली नाहीये कुठलीच किंवा काय वगैरे कुठले काळ नाही, काय नाहीये. मग तुमचं प्रथम सत्रात झालं नाही का? सगळ्याच मुलांना बरं का. तुमचं प्रथम सत्रात झालं नाही का? मग तुम्ही काय केलं? मग आता सेकंड सत्र सुरू झालेलं आहे. मग तुमचं कसं व्हायचं? हे असं. नाही ठीक आहे. काही काही शिक्षकांची स्ट्रॅटेजी वेगळी असते की अगोदर त्यांना बुचकळ्यात हं, पाडायचं आणि मग नंतर म्हणजे त्यांना हं, विचार करायला लावायचं की हा हे काय आहे. हं. मग नंतर मग काही काही शिक्षक हो, नंतर मग एक्सप्लेन करतात एकदा उत्सुकता निर्माण हो. झाली की बाबा केलं पाहिजे म्हणून. त्यांची हं, हं, स्ट्रॅटेजी हं, पण हं. वेगळी असू शकते, सांगता येत हो, नाही. हो, 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 हो. नक्की तसंही असू शकेल, काय हरकत नाही. पण मी उच्च शब्द हा चुकीचा आहे का असं मला विचारायचं नाही नाही, होतं. बरोबर आहे. उच्च म्हणजे बरोबर आहे ना? उंचच होतं, महंत हं, म्हणजे पण मोठा उंच असा होतो. हं, 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 हं. पण हा झाडासाठी म्हटल्यावर हा उच्चच बरोबर आहे. महंत इतर व्यक्तीसाठी म्हणजे वगैरे मोठा बोलताना मोठे मग झाड, उंच झाड. हा मोठं. हं, हं, हं. धन्यवाद सर नमोदय जय उत्तरासाठी. भीम सर. हा नवोदय जैन. सर आजचे जे शब्द तुम्ही सांगितले ते शेअर करणार आहेत. हा हा, मी शेअर करतो. ओके ओके थँक्यू सर. अ, आता ठीक आहे. आता बघा, अ, तुम्ही जे वाक्य म्हटलं ना, उच्चो रुखो अत्थी, ते पण आहे. अत्थी म्हणजे आहे, तो पण अर्थ होतो. म्हणजे उंच झाड आहे. उच्चो रुखो अत्थी म्हणजे उंचे झाड आहे. ते हो, पण बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. रुखो अत्थी म्हणजे वृक्ष आहे का, म्हणजे प्रश्नचिन्ह ठेवले तर वृक्ष आहे का. तर आम होय. रुखो अत्थी वृक्ष झाड आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा काही तुम्हाला विचारलं, काही अडचण आली तर मला मेसेज करायचा. कॉल नको करायचा, हं. मेसेज करायचा. म्हणजे व्हॉट्सअप मेसेज मी बघून लगेच मला उत्तर देता येतं. हो सर नक्की हा, नक्की. तर काही प्रॉब्लेम नाही. हे आणि असे छोटे मोठे कुठलेही शब्द असते सांगायचं आपण लगेच. समजा कामात असेल थोडा उशीर होईल, पण कधी कधी रिमाइंडर हं, पण द्यायचं. मला बरेच मेसेज येत असल्यामुळे ते खाली हं, हं, हं. निघून जातात मेसेज. हं, हं, तर हं. पुन्हा रिमाइंडर द्यायचं, समजा काही पाहिजे असेल तर देईल मी, काही प्रॉब्लेम नाही. हो सर नक्की तुमचं सहकार्य आहे मला म्हणजे मी अजून परत एक टाकलेलं आहे तुम्हाला रिमाइंडर केलं ते हम्म. केलेलं आहे. तर ते तेवढं द्या मला तुम्ही. हा सर येस. मी उद्या आहेत टाकलेलं का आहे. कॉलेजमध्ये? हं? नाही उद्या नाही, मी पुण्याला चालू उद्या. बरं. कधी आहेत मग? अ, परवा असेल मी. समजा पुण्याहून जर उद्या वापस येणं झालं उद्याच्या उद्या, तर मग परवा असेल. नाहीतर मग 2 दिवसानंतरच, म्हणजे आता उद्या मंगळवार बुधवार म्हणजे गुरुवारी असू शकतो कदाचित. गुरुवारी ठीक आहे. मी आहे तिकडेच खारघरला. हा, हे पाली सिलेक्शनचं मॅम. ठीक. बरं बरं झालं तुम्ही मेसेज केला नाही पाली सिलेक्शनचं ना. हो हो हा, मला बरं ते झालं. हा, मी तेच बघतो. मी बनवून ठेवलं ते, पण माझं मेसेज ते तुमचं एकदम खाली गेलं ना. तर मी हा ते हा हा शोधत हा होतो, भेटत नाही भेटत नाही. बरं झालं ते मेसेज हा. केला तुम्ही. ते मी बनवून हं, ठेवलं, हं, ते हं. तुम्हाला शेअर करतो आता मी. हो हो सर मागे पण दिलेलं प्रथम सत्रात खूप उपयोगी पडलं ते आणि माझे मित्रांना पण शेअर केलं म्हणलं होऊ देता अभ्यास एखाद्याचा होतोय अभ्यास तर माझ्या दोघी तिघींना मैत्रिणींना दिलं. ठीक आहे हम्म. म्हणलं. हे पुणे विद्यापीठाचं नाही. हो पुणे विद्यापीठाचं आपले ओहाळ सर आपले रितेश ओहाळ सर आहेत. हो हो. आणि दुसऱ्या एक मॅडम नवीन लागलेल्या आहेत. त्या हम्म. एक आहे डोंगरे मॅडम शीला डोंगरे मॅडम. हा हा, बरोबर आहेत त्या. आणि आता ग्रामरला आज म्हणजे नवीन त्या ह्या आहेत त्या तायडे तृप्ती तायडे मॅडम. हा, तायडे मॅडम. काही नाही, ते आपलेच आहेत, हम्म. ओळखीचे आहेत. डोंगरे मॅडम पण आणि तायडे मॅडम पण हम्म, आहेत, हम्म, हम्म. ओळखीचेच आहे आपल्या. डोंगरे त्या मॅडम खूप मला चांगल्या भेटल्या, आहेत. त्या पण म्हणाल्यात की सर मी पण हा तुमच्या डोंगरे मॅम पण मला म्हणाल्या की सर मी तुमच्याकडे काही वर्ग शिकले म्हणे. ठीक हा आहे. हा हा हो त्यांचं माझं बोलणं झालं होतं तुमच्याबद्दल डोंगरे हम्म. मॅडमचं आणि माझं आता. तर हम्म. त्या पण छान आहेत अहो, खूप कोऑपरेट आहेत आणि विद्यार्थ्यांना म्हणजे समजून घेतात आणि खूप चांगले म्हणजे आहेत शिक्षक ते बाकी एक दोन असं
असतात म्हणजे काय हरकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो शेवटी. कला वेगळी आहे प्रत्येकाची. शिकवण्याची टॅक्ट वगैरे. सर पण छान शिकवतात. येस. होय सर. तर ठीक आहे, काही आणखी प्रश्न असतील इतरांचे तर मग आपण घेऊया, अन्यथा इथं थांबूया आपण. आणि उद्या पुन्हा जर लवकर समजा मला टाइम मिळाला उद्या पुण्यामध्ये, तर मी उद्या भेटूया आपण 9 वाजता, घेऊया उद्या 9 वाजता क्लास. हो सर. तर उद्या मी येणारच आहे मॅम, विद्यापीठात आहे ना, उद्या मी येणार आहे. हां हां. एक उद्या. प्रपोजल टाकलं होतं इंटरनॅशनल मी, तर तुम्हाला सँक्शन झाला. हं, तिथे हं, हं. त्याने डॉक्युमेंट घेऊन बोलवले नाही, ते द्यायचं आहे आता मला. तो उद्या येणार हं, आहे मी हं. विद्यापीठात. पाली विभागात का? नाही, पाणी नाही. हं, हं. बँकेत ते बाहेरच्या देशातून फंड पाठवला त्यांनी. तर त्या हं, हं, बाहेरच्या हं. बँकेने सांगितलं तुमचं कशासाठी पाठवलं आणि का पाठवलं हे संपूर्ण डॉक्युमेंट आणून आम्हाला व्हेरिफिकेशन हं, करू हं, द्या हं. मला. हं, 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 हं. ठीक आहे. आता त्यांनी त्या मॅडमनी काय केलंय, पुढच्या सोमवारी त्यांचा तास आहे ना, तर मी 3 ते 5 वाक्य घेणार. मी एक शब्द देणार. तर मॅडम म्हणलं आम्हाला एक 5 ते 10 शब्द असे देऊन ठेवा. आम्ही त्या शब्दाला काय म्हणायचं ते अभ्यास करून ठेवतो. नाही, नाही. मी जे सांगते तसंच. मी तेव्हाच सांगणार. म्हणजे सगळ्यांनाच बोलत होत्या त्या, की मी तेव्हाच सांगणार. मी अगोदर सांगणार नाही. आता आम्हाला हे शब्दसंग्रहच एवढा नाहीये पालीतला. आता तुम्ही किती शब्द दिले ना, तर संग्रहच आमच्याकडे नाहीये. तर कसं काय अचानक दिल्यावरती वाक्य चुकीचीच येणार ना. मनानेच करतात अभ्यास सगळे विद्यार्थी. हम्म. असं आहे. नाही, ठीक आहे. ते पण पाहिजे की अगोदर शिकवल्यानंतर मग विचारायचं. हां, विचारायचं. पण बोलू देत नाही तेव्हा काय करायचं सर? ठीक आहे, आता आपण काहीच मी करू आता शकत नाही. पुढच्या वर्षी काय करते सर, मी नाही त्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेत. तुमच्या कॉलेजला घेते ऍडमिशन.